घड्याळाकडे बघत बघत सकाळी अगदी फास्ट मध्ये हात चालू असतात. एकीकडे स्वयंपाक करायचा असतो, डबे भरायचे असतात. हे करत करत मुलांना आपलं ओरडणंही चालू असतं. अरे उठ, आवर, बस यायची वेळ झाली, आवरलं का? त्यात मुलांचं चालू असतं, मम्मा हे कुठे, मम्मा ते सापडत नाही, मम्मा पेन्सिल सापडत नाही, मम्मा हे नाही. आणि सोबतच जर 2 टिफिन असतील मग तर विचारूच नका. आता स्कूल दिवसभर असल्यामुळं बऱ्याच मुलांना ब्रेकफास्ट टिफिन आणि लंच टिफिन असे 2 ऑप्शन द्यायला लागतात. त्यावेळी तर असं होतं ना, बापरे रोज काय द्यावं? आणि मग आपण काहीतरी काहीतरी करून रोज वेगवेगळे पदार्थ बनवायचा ट्राय तर करतच असतो. आणि मग सकाळच्या या गडबडीमध्ये धाड करून एक प्रश्न येऊन आदळतो, मम्मा आज टिफिन मध्ये काय आहे? बाप रे बाप, एक वेळ असं म्हणून वाटतं, खाना बनाने से डर नहीं लगता साहब, लेकिन इस क्वेश्चन से लगता है. बघा ना, कितीही छान काहीतरी बनवून द्या, मुलांचे नाक सदा मुरडलेलेच. मम्मा हे नको ना, मम्मा भोपळा नको, मम्मा ही असली भाजी नको, किंवा मम्मा काय ब्रेकफास्टला तेच तेच देतेस, मम्मा छान काहीतरी दे ना, मम्मा आज स्पेशल काय देणार आहेस? असं वाटतं सकाळी ना किती एक 10 माणसांचा स्वयंपाक बनवून ठेवणं सोपं, पण हे ना वेगवेगळे पदार्थ करायचे आणि घड्याळाकडे लक्ष देत देत ती बस यायचे टायमिंग असतात. मध्येच कुणाचा सॉक्स सापडत नाहीये, मध्येच एखादी नोटबुक सापडत नाहीये, पेन्सिलच कुठे गेलीये, हे सगळं बघत बघत प्लस 2 डबे तयार करायचे असतात. आणि त्यात जर तुम्ही वर्किंग वुमन असाल मग तर तारेवरची कसरत, कारण मुलांचे डबे करायचे, त्याच्यानंतर स्वतःचं करायचं, घरच्यांसाठीचं बनवून ठेवायचं आणि हे सगळं करून प्लस जॉबला जायचं. खरंच हॅट्स ऑफ आहे ज्या महिला काम करून हे सगळं करतात ना, म्हणजे ज्या वर्किंग वुमन आहेत, खरंच मानलं पाहिजे त्यांना. पण वर्किंग वुमन असू किंवा घरी असू, मुलांच्या 2 डब्यांचे तंत्र सांभाळणं म्हणजे अवघडच जातं. त्यामुळेच आज आपण बघतोय खास मुलांच्या या 2 डब्यांसाठी काही साधे सोपे पदार्थ किंवा अशा काही आयडियाज जे आपल्याला करायला पण सोपे जातील, मुलांना पण खूप आवडतील. आणि हा जो प्रश्न असतो ना, मम्मा आज टिफिन मध्ये काय, ह्याच्यापासून थोडीशी सुटका तरी होईल. पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. बऱ्याच शाळांमध्ये सध्या 2 डबे असतात, म्हणजे ब्रेकफास्टचा टिफिन द्यायला लागतो आणि प्लस लंचचा टिफिन असतो, कारण मुलांचा टाइम स्पॅन तेवढा असतो स्कूलचा की अर्थात 2 डबे मुलांना लागतातच. मग बरेचदा असं होतं की मुलं कंटाळतात, म्हणजे सकाळी पण पोळी भाजी खायची, परत लंचला पोळी भाजी खायची, परत संध्याकाळी आल्यानंतर आपण पोळी भाजी भात वरण या टाईपचंच काहीतरी करतो. मग जर ब्रेकफास्टला काहीतरी छान सोपं करायला पटकन होणारं असं काही बनवता आलं तर. त्यामुळेच आज आपण ही सिरीज करतोय, अगदी छोटीशी 2 पार्टची सिरीज आहे, म्हणजे ब्रेकफास्ट टिफिन आणि लंच टिफिन, किंवा माझ्या काही आयडियाज ज्या मी माझ्या मुलासाठी, तर माझ्या मुलाला पण सकाळी 7:35ला त्याची बस येते आणि त्यालाही 2 डबे द्यायला लागतात, ब्रेकफास्ट टिफिन प्लस लंच टिफिन. आणि मग त्याचं पण असतं, मम्मा आज काय दिलंस, मम्मा हे असं नको, मम्मा हे दे, मम्मा ते दे. मग त्यामुळं मी थोडंसं असं ना एक शेड्यूल बनवून ठेवलं किंवा एक असं टाइम टेबल थोडंसं करून ठेवलंय की या दिवशी हे द्यायचं किंवा या दिवशी हा पदार्थ, मग लंचला हे, तर ब्रेकफास्टला यासोबत काय द्यायचं. सो ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते 2 पार्टमध्ये, एक पार्ट ब्रेकफास्ट टिफिनसाठी आणि एक पार्ट लंच टिफिनसाठी. मी काय करते, मग संडेला आपण बऱ्यापैकी निवांत असतो, थोडासा वेळ मिळतो तयारी करून ठेवायला. त्यामुळं मंडेच्या ब्रेकफास्टला टिफिनला मी बऱ्यापैकी मग साऊथ इंडियन जे असतं, डोसा असेल, इडली, उत्तप्पम किंवा अप्पम असं काहीतरी बनवायचं ट्राय करते. म्हणजे संडेला मग त्याचं मला पीठ भिजवून ठेवणं, ते पीठ मिक्सरवरून काढणं, भिजवणं, फर्मेंट करून घेणं, नारळ आणून तो खवून ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ मिळालेला असतो. त्यामुळे मंडेचा ब्रेकफास्ट टिफिन मग अगदी पटकन होऊ शकतो. तुम्हाला संडेला थोडासा जर वेळ मिळत असेल तर तुम्ही पण मग मंडेला आप्पे असतील किंवा उत्तप्पम असेल किंवा डोसा असेल, इडली असेल, हे पटकन करू शकता, कारण त्याची बरीचशी तयारी आपण संडेला करून ठेवू शकतो. मग मंडेला असं साऊथ इंडियन काहीतरी दिलं की ट्युसडेला मी थोडंसं सिम्पल ठेवते. त्या दिवशी पोहे किंवा उपमा यापैकी काहीतरी द्यायचं, बनवायला पण सोपं जातं आणि मग दुपारी एखादी फळभाजी वगैरे त्यासोबत देता येते. मग पोहे किंवा उपमा देताना त्यात शक्यतो व्हेजिटेबल्स घालते ज्या सीझनल मला मिळत असतील, किंवा गाजर असेल किंवा सिमला मिरची वगैरे असं काहीतरी घालायचं आणि त्याचा छानपैकी उपमा किंवा पोहे, आणि सोबत मग एखादा राजगिऱ्याचा लाडू असेल किंवा खजूर असेल, ड्रायफ्रुट्सचा लाडू असेल, असं काहीतरी कॉम्बिनेशन करून देते. त्याच्यामुळे ते पटकन पण होतं आणि जर थोडासा कंटाळा पण आला असेल आदल्या दिवशी, हे बरंच आपण काही काही केलेलं असतं, तर तो पण थोडासा निवांतपणा होतो. त्याच्यानंतर वेनसडेला मग त्याचा स्पोर्ट्स डे असतो मुलाचा. त्या दिवशी मग त्यांना बऱ्यापैकी खेळायचं वगैरे असतं किंवा खूप जास्त एक्झर्शन होणार असतं. त्या दिवशी थोडासा हेवी ब्रेकफास्ट देते. मग त्याच्यामध्ये मी पनीर पराठा असेल किंवा आलू पराठा असेल, त्याची पण तुम्ही आदल्या दिवशी तयारी इव्हन करून ठेवू शकता. आलू पराठा जर द्यायचा आहे तर तुम्ही इव्हन संध्याकाळी बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवू शकता सोलून, किंवा पनीर पराठा करायचा आहे तर त्याचं पनीर आणून त्याला थोडंसं क्रम्बल करून ठेवू शकता. ते पण मग अगदी इझी जातं बनवायला. आणि जी आपण कणिक मळलेली असते पोळी करण्यासाठी,
त्याच्यातच सारण भरून आपण अगदी इझिली पराठा करू शकतो. वेडनेसडेला मग पराठा आणि त्याच्यासोबत सॉस वगैरे थोडंसं टाळते मी. त्याच्यासोबत मग मी दही देते पराठ्यासोबत, किंवा जर पनीर पराठा वगैरे असेल तर त्याच्यासोबत मग दही देण्यापेक्षा काहीतरी लोणचं किंवा शेंगदाण्याची कालवलेली चटणी किंवा खोबऱ्याची वगैरे कालवलेली चटणी अशा प्रकारचं काहीतरी ऍडजस्ट करते. थर्सडेला मग बऱ्याच जणांचा उपवास असतो. त्या दिवशी मग तुम्ही साबुदाण्याची खिचडी देऊ शकता, किंवा भगर पण थोडीशी जर मसाला भगर केली ना, किंवा इव्हन भगरमध्ये जरी तुम्ही गाजर वगैरे असं घालून दिलं, थोडीशी उपमासारखी भगर करून दिली, ती पण मुलांना प्रचंड आवडते आणि प्लस हेल्दी पण होते. मग गुरुवारी मी कधी खिचडी किंवा कधी भगर किंवा कधी मग शेवयाचा उपमा यापैकी काहीतरी प्रिफर करते, कारण ते पण मग बनवायला सोपं. त्यानंतर मग फ्रायडेला बऱ्यापैकी असं होतं की मुलाचं मम्मा आज हे कर ना, किंवा मम्मा आज ते दे ना, असं असतं. मग त्याची थोडीशी डिमांड पण ऐकायला लागते. पण ते शक्यतो ना मी सॅटरडेला ठेवते. त्यावेळी मग सॅटरडेला एक सिंगल डबा असतो, कारण हाफ डे असतो. त्या दिवशी मग त्याच्या आवडीचं काहीही देता येतं. इव्हन मग मॅगी असेल, पास्ता असेल किंवा थोडंसं वेगळं काही छोले भटुरे असतील, असं प्रकारचं शनिवारी देते. आणि मग फ्रायडेसाठी परत एखादा पदार्थ रिपीट करायचा, किंवा फ्रायडेला जर थोडा वेळ मिळत असेल तर त्या दिवशी मग तुम्ही परत मग पुरी भाजी देऊ शकता मुलांना, थोडंसं चेंज म्हणून. किंवा भाताचे प्रकार देऊ शकता. छान टोमॅटो राईस बनवून द्या, पनीर राईस बनवून द्या, किंवा छान असं थोडासा खिचडी टाईप असा मसाला राईस बनवून देऊ शकता तुम्ही, किंवा अगदी साधा सिंपल जिरा राईस आणि त्याच्यासोबत थोडीशी डाळ बनवून देऊ शकता. ते पण मुलांना खूप आवडतं आणि थोडासा चेंज पण होतो, बनवायला पण सोपं जातं. किंवा इव्हन जर मुलांना गोड आवडत असेल तर तुम्ही शिरा प्रेफर करू शकता, साखर भात देऊ शकता, नारळी भात देऊ शकता, किंवा त्यासोबतच तुम्ही आणखीन भाताचे काही वेगळे प्रकार करून, किंवा काही फ्राईड राईस असेल, कोबी वगैरे घालून तशा प्रकारचा भात, हे पण अगदी सोपे जातात आणि छान पण वाटतात. सो असं साधं सिंपल मी एक रुटीन ठेवलंय, किंवा एक असं हे करून ठेवलेलं असतं आठवड्याचं प्लॅनिंग, की या दिवशी मला हे द्यायचंय, आणि मग तशा प्रकारच्या भाज्या आणून ठेवणं, त्याची तयारी करणं, किंवा मुलाला तसं सांगणं की आता उद्या हे आहे बरं का टिफिनमध्ये, हे अगदी सोपं जातं. यामध्येच तुम्ही आणखीन थालीपीठ ऍड करू शकता, धपाटे ऍड करू शकता, किंवा इव्हन नाश्त्याला तुम्ही साधी सिंपल पोळी लाटायची आणि त्याच्यावर थोडंसं तिखट, मीठ, तूप पसरून थोडीशी कोथिंबीर टाकून त्याचा मसाला पराठा बनवायचा, ते पण ऍड करू शकता. आपल्याला जसा वेळ आहे आणि त्या दिवशी जे अवेलेबल आहे या प्रकारचं कॉम्बिनेशन केलं ना की अगदी पटकन होतो ब्रेकफास्ट टिफिन, आणि मुलांचे जे प्रश्न असतात की छान काय किंवा छान दे, ते प्रश्न पण सुटतात. सो तुम्हाला हे माझं आठवड्याचं नियोजन कसं वाटलं मला नक्की सांगा. सोबतच तुम्हाला याचा नेक्स्ट पार्ट म्हणजे लंचच्या टिफिनला मी काय प्रेफर करते हे बघायला आवडेल का, हे पण कमेंट करून सांगा. सोबतच आणखीन कोण कोण अशा मॉम आहेत ज्यांना ह्या प्रश्नाचं प्रचंड टेन्शन येतं, त्या मॉमनी ना फक्त त्यांच्या गावाचं नाव मेन्शन करायचं, म्हणजे मला कळेल की आणखीन माझ्यासोबत अशा कोण कोण आया आहेत ज्यांना ह्या प्रश्नाचं असं वाटतं की, म्हणतात ना थप्पड से डर नहीं लगता, तसंच खाना बनाने से डर नहीं लगता, सब इस सवाल से डर लगता है. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.